समता सैनिक दल महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज वर्षावास व्याख्यानमालेतील हे 6वं पुष्प। या व्याख्यानमालेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपल्यासमोर भाष्य करण्यासाठी आम्ही निमंत्रित केलेलं आहे आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयाचे प्रवचनकार आदरणीय प्रभाकरजी जाधव सर। मी जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपला जो महत्त्वाचा विषय आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म यावरती व्याख्यानाला सुरुवात करावी। आदरणीय जाधव सर, जय हिंद। आजच्या या व्याख्यानाचे सन्माननीय अध्यक्ष महाराज, अखिल भारतीय समता सैनिक दल महाराष्ट्र शासन नागपूर सिंधुदुर्ग याचे माननीय पदाधिकारी, मुख्य प्रशिक्षक, मैदानी प्रशिक्षक आणि सल्लागार समितीचे सर्व सभासद, आज या ठिकाणी माझं जे भाषण आयोजित करण्यात आलेलं आहे त्यात प्रामुख्याने भाग घेणारे आमचे राजेश सरांनी मला फोन केला आणि सांगितलं की आजच्या 24 तारखेला तुम्ही आलं पाहिजे व्याख्यान द्यायला, आणि त्यांची आज्ञा मी कधीच मोडत नाही। त्यामुळे मी त्यांचा शब्द स्वीकारला आणि मग मला कळलं की आज आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या विषयावर मला बोलायला लावणार आहात। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा विषय काही साधा सोपा नाही, आणि आजची तारीख ही एक ऐतिहासिक तारीख आहे, कारण आज 24 ऑक्टोबर 1951ला बाबासाहेबांनी त्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिण्याची सुरुवात सकाळी 7 वाजता केली। तो दिवस धरून आजचं व्याख्यानसुद्धा त्याच तारखेला होतं आहे, याबद्दल मला खूप आनंद वाटतो। तुम्ही सर्वांनी या व्याख्यानाला मला बोलावलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ 1957 साली बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर इंग्रजीत प्रसिद्ध झाला, आणि तो ग्रंथ इंग्रजीत असल्यामुळे त्या ग्रंथाचं फार मोठं कौतुक केलं गेलं। त्यावेळेला मला असं वाटायला लागलं की आपण या ग्रंथावर बोललं पाहिजे, आपल्याला हा ग्रंथ समजला पाहिजे। तर मी कॉलेजला गेल्यानंतर मगाशी माझी ओळख करून देताना कुणीतरी सांगितलं, मला वाटतं की मी रुईया कॉलेजचा विद्यार्थी। मी रुईया कॉलेजचा विद्यार्थी नाही। माझ्या आईवडिलांना वाटत होतं की माझा मुलगा हा बाबासाहेबांच्या कॉलेजला शिकला पाहिजे। मी रुईया कॉलेजला ॲडमिशन घ्यायला गेलो तेव्हा मला वाटत होतं की मी डॉक्टर बनावं, पण वडिलांना विचारलं, ते म्हणाले डॉक्टर बिक्टर काय नाही व्हायचं, बाबासाहेबच्या कॉलेजला जायचं आणि तिथे जाऊन शिकायचं आणि विद्वान बनायचं। ही माझ्या वडिलांची आईची अभिलाषा, कारण ते बाबासाहेबांच्या चळवळीतले होते। मी त्यांचा आदेश मानला आणि कॉलेजला मी प्रवेश घेतला। 57ला हा ग्रंथ प्रसिद्ध झाला। त्या अगोदर बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर बऱ्याचशा लोकांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब, आपण हा नवा धर्म स्वीकारत आहोत,
याचं वाङ्मय काय असेल ती माहिती तुम्ही प्रसिद्ध करावी. मग बाबासाहेब आंबेडकरांनी याचा विचार करून बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. त्याबरोबर तुम्हाला विशेष माहिती देतो की त्याच वेळेला बाबासाहेबांनी पूजा पाठ लिहिला आणि संस्कार पाठ लिहिला. पूजा पाठ म्हणजे काय तर आपण बौद्ध धम्माची वंदना कशी घ्यावी हे माझ्या हातात बाबासाहेबांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये बाबासाहेबांनी वंदना लिहिलेली आहे, बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. त्याला प्रस्तावना बाबासाहेबांची आहे. हे मी का सांगतो हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला तेव्हा आम्ही शिकत होतो आणि जेव्हा हा ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यानंतर मी कॉलेजला गेलो, सिद्धार्थ कॉलेजला गेलो. मला मनोमन वाटत होतं की या ग्रंथावर आपण अभ्यास करावा, परिश्रम घेऊन आपण त्याच्यावर लिखाण करावं. पण आम्ही आलो ते मराठी मीडियममधून आणि ग्रंथ होता इंग्रजीमध्ये आणि मराठी मीडियमला आम्हाला इंग्रजी सुरू झालं 5वीच्या नंतर. म्हणजे ABCD आता मुलांना अगदी लहान वयात शिकवतात, आम्हाला 5वीला आलं. मग हा ग्रंथ वाचायचा कसा? मग मी सिद्धार्थ कॉलेजमधून तो ग्रंथ मिळवायचो आमच्या लायब्ररीमधून आणि मी जिथे अभ्यास करायचो तिथे अभ्यास करायला गेल्यावर तो ग्रंथ मी वाचायचो. पण मोठी माझी गंभीर अवस्था होती ती अशी की इंग्रजी नव्हतं तेव्हा माझं चांगलं आणि बाबासाहेबांचा हा एकमेव ग्रंथ सोप्यात सोपी इंग्रजी भाषा वापरून लिहिलेला आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की हा ग्रंथ सर्वसामान्य माणसाला कळाला पाहिजे. मग बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला आणि भाषा जरी अशी असली तरी आम्हाला काय समजत नव्हतं. आमचं इंग्लिश कसं होतं? आमचं इंग्लिश मी जेव्हा 8वीला गेलो कॉलेजला, नंतर मी पुढे 11वीला गेलो, मला जोशी नावाचे शिक्षक होते. ते आम्हाला म्हणायचे तुम्ही इंग्रजीतच बोला, मराठीत बोलायचं नाही. मग आम्हाला इंग्रजीत बोलायला लावलं. एक दिवस मी उशिरा आलो हायस्कूलला उशिरा आलो. मग आमच्या जोशी सरांनी सांगितलं तू हायस्कूलला का उशिरा आलास ते इंग्रजीमध्ये सांग. माझी पंचायत झाली काय बोलायचं. तेव्हा मी परेलला राहिला होतो. परेल विलेज होतं, आतासारखं परेल नव्हतं, चिखल बिखल होता तिकडे. मग मी त्यांना सांगितलं की सर आय वॉज कमिंग, हेवी रेन वॉज फॉलिंग आणि पुढं चिखल आला. चिखलाला मला शब्दच आठवेना. ते आम्ही सिद्धार्थ कॉलेजचे विद्यार्थ्यांना माघार कशी घेणार. मी म्हणालो सर देअर वॉज चिखलिफिकेशन, आय फॉल डाऊन सो आय एम कमिंग लेट. हे असलं इंग्रजी असलेला विद्यार्थी मी. जेव्हा याच्यावरती प्रवचनं सुरू झाली, याच्यावरती जेव्हा व्याख्यानं सुरू झाली त्यावेळेला मी इंग्रजी ग्रंथ हातात घेऊन त्याचं भाषांतर करून लोकांना सांगत असे. तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. हा ग्रंथ जो बाबासाहेबांनी लिहिलेला आहे हा ग्रंथ जगविख्यात ग्रंथ आहे. या ग्रंथाला तोड नाही. माझ्या दृष्टीने तर बौद्ध धम्मातला सर्वश्रेष्ठ जर ग्रंथ कोणता असेल तर बुद्ध आणि त्यांचा धम्म. हे मी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून बोलतोय असं नाही आहे. त्याला अनेक कारण आहे. बाबासाहेब संबंध बौद्ध राष्ट्रांमध्ये फिरले आणि जेव्हा खाटमांडूला भाषण करायला आले बाबासाहेब, तेव्हा बाबासाहेबांनी भाषण करताना असं म्हटलं की भिक्खूंच्या अंगावरची वस्त्र
हे धोक्याची निशाणं ठरू नयेत, चिवरं ठरू नयेत. म्हणजे बाबासाहेबांनी सर्व अभ्यास केला आणि जगाला एक आश्चर्याचा धक्का देणारा हा ग्रंथ आहे. म्हणजे जगामध्ये जे बौद्ध धम्माचं वाङ्मय आहे, आता त्या प्रत्येक खोलात मी जाणार नाही कारण आपल्याला टाईम लिमिट दिलेला आहे. बौद्ध धम्माचे जे ग्रंथ आहेत, फॉर एक्झाम्पल त्रिपिटक नावाचा जो ग्रंथ आहे, त्या त्रिपिटकाचे 3 पिटक आहे. आणि पिटक म्हणजे पेटारे असा जो ग्रंथ आहे, त्या सगळ्याचं वाचन बाबासाहेबांनी केलं. बुद्ध धम्माचं वाचन केलं. मोठ्या मोठ्या भिक्खूंच्या पुस्तकांचं वाचन केलं. मोठ्या मोठ्या विद्वान लोकांचे सल्ले घेतले, त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर बाबासाहेबांनी इत्थंभूत अशी सर्व माहिती बुद्ध धम्माची मिळवली आणि मग हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात काय, हा ग्रंथ म्हणजे सिद्धार्थ गौतम एक माणूस होते. सिद्धार्थ गौतमाचा जन्म आई बापाच्या म्हणजे माणसांच्या उदरी झाला आणि शुद्धोधन राजा आणि महामाया ही माणसं होती त्यांच्या पोटी झाला. आणि सिद्धार्थ गौतमाने मानवाच्या सुखासाठी, मानवाच्या कल्याणासाठी बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार. जगात काय घडलं किंवा बुद्ध राष्ट्रांमध्ये काय घडलं, ही गोष्ट फार विचित्र आहे. उदाहरणार्थ बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये परिचय नावाचा जो भाग लिहिलेला आहे, त्या भागामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलेलं आहे की इतिहासामध्ये ज्या काही ऐतिहासिक गोष्टी भगवान बुद्धाच्या जीवनावर लिहून खपवलेल्या आहेत. उदाहरणार्थ सिद्धार्थ गौतमाने केलेला गृहत्याग, तुम्ही जगाचं वाङ्मय वाचाल, त्याच्यामध्ये तुम्हाला काय सापडेल? एक वृद्ध दिसला, एक आजारी दिसला आणि एक मेलेला दिसला. ही 3 दृश्य पाहिल्यावर सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला. मुख्यतः बाबासाहेबांचा हा ग्रंथ विज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय. बाबासाहेबांनी या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की बुद्धाचं कोणतं आणि बुद्धाचं कोणतं नाही, याच्यामध्ये गडबड करू नका. कधी कधी पुतळा घेणारे लोक, भगवान बुद्धाचा पुतळा घेणारे लोक त्या महावीराचा पुतळा घेतात. काय दोन्ही तसे दिसतात. तशी तुमची गफलत होता कामा नये. जर गफलत होत असेल, आता आपण बघितलं वेगवेगळे भिक्खू जिकडे तिकडे जातात, धम्म सांगतात, धम्माप्रमाणे वागा असं सांगतात. मग यातलं खरं काय आणि खोटं काय, खरं काय आणि खोटं काय, धम्म काय आणि अधर्म काय, हे जर ओळखायचं असेल तर बाबासाहेबांनी तुम्हाला 4 कसोट्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली कसोटी जी आहे ती विज्ञाननिष्ठ, म्हणजे बुद्धाचा धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे, विज्ञानावर आधारलेला आहे. आम्ही एका धम्मप्रवचन करताना एका माणसाला विचारलं, का हो बुद्धबाई ओळखायची कशी? तो म्हणाला, साहेब काय सोपी गोष्ट आहे, जी पांढरी साडी घालते आणि पांढरी ब्लाऊज घालते ती बुद्धबाई. अरे म्हणालो, हॉस्पिटलच्या सगळ्या आया पांढरेच कपडे घालतात, मग त्या सगळ्या बुद्ध आहेत. मग त्या बाईतून हजारो लोकातून एक बुद्ध माणूस शोधायचा असेल तर तुम्हाला विज्ञाननिष्ठ बुद्धी वापरली पाहिजे आणि या कसोट्यांना तुम्ही त्यांना उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी हा जेव्हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचा एक भाग जेव्हा बाबासाहेब लिहित होते त्यावेळेला बाबासाहेबांना असं आढळून आलं की कुठेही माझ्या समाजाची गफलत होता कामा नये, त्यांनी चुकीचा अर्थ काढता कामा नये, त्यांनी चुकीचा मार्ग शोधता कामा नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी
हा तुम्हाला मोठा ग्रंथ दिलेला आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहायच्या अगोदर गॉस्पेल ऑफ बुद्धा असा ग्रंथ लिहिला होता. याचं नाव अगोदरचं पूर्वीचं पहिलं जे स्ट्रक्चर होतं त्याचं नाव होतं बुद्धा अँड ही गॉस्पेल. बाबासाहेबांनी त्याचा अभ्यास केल्यावर मग बाबासाहेब म्हणाले की याचं हे इंग्रजी नाव नको, आणि मग बाबासाहेबांनी त्याचं नाव ठेवलं बुद्ध अँड ही धम्म. म्हणजे काय? बुद्ध म्हणजे ज्ञान आणि धम्म म्हणजे सदाचरण. ज्ञानाचं आणि सदाचरणाचं हे एक मिलन आहे. यातून तुम्हाला योग्य मार्ग शोधायचा आहे. व्हॉट इज बुद्ध धम्म? बुद्ध धम्म म्हणजे काय? आपल्याकडे काही लोक अगरबत्ती मेणबत्ती लावतात, सकाळी पूजा करतात, संध्याकाळी करतात, पौर्णिमा आली पूजा करतात आणि काय काय करतात. पण त्याचा अर्थ ते असा घेतात की मी बुद्धिस्ट आहे. पण अगरबत्ती लावल्याने, मेणबत्ती लावल्याने, त्या तुमच्या गाथा म्हटल्याने माणूस बुद्ध होत नाही. बुद्ध म्हणजे काय? एका माणसाचे दुसऱ्या माणसाशी या जगात असलेले प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध, त्याला बुद्ध धम्म म्हणतात. त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगेन की कराल तसं भरा. म्हणजे एखादा दारू पियाला तर त्याचा लिव्हर फुटून तो मरणार. तुम्ही लिंब लावली तर त्याला आंबे येणार नाही. कडू झाड लावलं त्याला गोड फळ येणार नाही. असा हा बुद्धाचा धम्म आहे. याला बाबासाहेबांनी त्यांच्या भाषेत जीवन मार्ग म्हटलेला. जीवन मार्ग म्हणजे माणसाने माणसाची कशा प्रकारे वागून जगायचं याचं तत्त्वज्ञान म्हणजे बुद्ध धम्म आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द वापरला आहे. इट्स अ वे ऑफ लाईफ. या जीवनात माणसाने कसं जगायचं त्याचा तो मार्ग दाखवणारा भगवान बुद्ध, त्यांचे हे विचार आहे. असा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आणि 57ला प्रसिद्ध केला. त्यानंतर बौद्ध धर्मातले एक श्रेष्ठ भिक्खू भदंत आनंद कौशल्यान, त्यांना मी व्यक्तिशः ओळखत होतो. भदंत आनंद कौशल्यान यांनी 61मध्ये बुद्ध और उनका धम्म असा दुसरा ग्रंथ लिहिला. आणि नंतर 71ला बुद्ध आणि त्यांचा धम्म या इंग्रजी ग्रंथाचं, आता जो इंग्रजी ग्रंथ निघाला आहे किंवा आमच्या सिद्धार्थ प्रकाशनाने प्रसिद्ध केलेला ग्रंथ हा माझ्या हातात आहे. हे सिद्धार्थ प्रकाशनाचं हा ग्रंथ आहे आणि तो पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रसिद्ध केला. हा ग्रंथ प्रसिद्ध व्हायच्या अगोदर जो जुना ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला होता तो एवढा मोठा जाड होता. 600 पानाचा, निळं कवर, चांगलं बोल्ड असा अक्षर आणि सुटसुटीत. या ग्रंथावर मी टीका नाही करत, सुटसुटीत होता. आता त्यानंतरच्या आलेल्या आवृत्तीमध्ये असा ग्रंथ आला. तो कधी आला? 57 नंतर 71ला. म्हणजे पिरियड किती गेला? बाबासाहेबांनी ग्रंथ लिहायला सुरुवात केली 24 ऑक्टोबर 1951ला. बाबासाहेबांनी आपला ग्रंथ लिहून पूर्ण केला 5 डिसेंबर 1956ला. मला इथे दुःखाने सांगावं असं वाटतं आणि मला ते दुःख आवरतही नाही, कारण मी बाबासाहेबांना 1954 साली नरेपाटच्या मैदानात बघितलं. बाबासाहेब त्याची शेवटचा पोत घातली, शेवटचं पान लिहित होते. रट्टू नावाचे त्यांचे सेक्रेटरी बाबासाहेबांच्या बाजूला होते. 5 तारखेच्या रात्री बाबासाहेबांनी आपला हा ग्रंथ
आपल्या अनुयायांना लिहून पूर्ण करून दिला आणि 5 तारखेच्या रात्री म्हणजे किती वाजता ते अद्याप माहीत नसलेला तो विषय आहे आणि बाबासाहेब आपल्याला सोडून गेले। असा हा ग्रंथ जेव्हा मराठीत प्रसिद्ध झाला त्यानंतर त्याच्यावरही खूप चर्चा झाली। या ग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाचा ग्रहत्याग का झाला तर काही म्हणतात मेलेला बघितला, काही म्हणतात वृद्ध बघितला, काही म्हणतात आजारी बघितला आणि ग्रहत्याग केला। बाबासाहेबांनी जगातलं हे उदाहरण किंवा जगातलं हे विधान जगातल्या सर्व पुस्तकांमध्ये ग्रंथांमध्ये हे विधान आहे। माझ्या वाचनात डायसी नावाच्या एका इंग्रजी लेखकाचं पुस्तक आलं आणि ते डायसी असे म्हणतात की आय कॅनॉट सी बुद्धा ऑन ईच अँड एव्हरी पेज ऑफ त्रिपिटिका, हे त्यांचं विधान आहे। बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिल्यावर जे बाबासाहेबांनी कारण दिले ते असं, रोहिणी नदीच्या पाण्यावरून कोलीय आणि शाक्य यांच्यामध्ये भांडण, किती सोपं कारण आहे आणि कुठे त्या सोप्या एका विषयाला भगवंताने नेलं आणि सगळ्या जगाला सगळ्या मानवाला त्याच्या दुःखाचं औषध शोधून दिलं। ते कारण बाबासाहेबांनी सांगितलं की शाक्य आणि कोली या दोघांमधून एक नदी वाहत होती, त्या नदीच्या पाण्यावरून दोघांची भांडणं होत होती। तेव्हा एक प्रसंग असा आला की या नदीचं पाणी कुणी आधी घ्यावं कोणी नंतर घ्यावं आणि ते जर होत नसेल तर त्यांच्याशी युद्ध करावं। कोली शाक्यांचे नातेवाईक, शाक्य कोली यांचे नातेवाईक, पण आले कुठे? युद्धावर। युद्धावर आल्याबरोबर सिद्धार्थ गौतमाने त्यांना विरोध केला। त्यावेळेला बाबासाहेबांनी हे उदाहरण दिले, शाक्य संघ म्हणजे दुसरं तिसरं काय नसून लोकशाहीचा तो एक मार्ग आहे। कारण ज्याचं वय 18 वर्ष झालं असेल तो तिथे सभासद व्हायचा आणि सभासद होताना त्याला ज्या प्रतिज्ञा घ्याव्या लागत होत्या त्या आताच्या पार्लमेंटमध्ये जे चालतं तसं, आणि तशी प्रतिज्ञा भगवान म्हणजे सिद्धार्थ गौतमाने घेतली होती आणि सांगितलं की शाक्यांच्यासाठी मी सतत जीवापाड लढेन। अशी प्रतिज्ञा घेतलेल्या भगवान सिद्धार्थ गौतमावर असा प्रसंग आला की लढाई होणार आता। मग या लढाईत काय करायचं तर सिद्धार्थ गौतमाने त्या लढाईला विरोध केला की लढून प्रश्न सुटत नाही। लक्षात घ्या की नदीच्या पाण्यावरून झालेला वाद किंवा नदीच्या पाण्यावरून झालेला तंटा भगवान सिद्धार्थ गौतमाने त्याला विरोध केला आणि सांगितलं हा प्रश्न युद्धाने सोडवायचा नाही। मग शाक्य संघामध्ये सभासद होताना तुम्ही प्रतिज्ञा घेतली की मी तन मन धनाने आमच्या संघाचं संरक्षण करेल, तुम्ही आता मागे आलात मग तुम्हाला शिक्षा झाली। ती जी शिक्षा फरमावली त्याच्यामध्ये ती शिक्षा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग करून लावला आणि ते मान्य केलं सिद्धार्थ गौतमाने। पण तुम्ही भांडू नका। आज आपण बघतोय आपला समाज आहे, मग तू भंडारे पार्टीचा, तू BC कांबळे पार्टीचा, तू दादासाहेब गायकवाड पार्टीचा, तू अमक्या संघटनेचा, असा कलह आपल्यामध्ये सुद्धा आहे। त्या कलहाला काय उपाय आहे तो 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतमाने सांगितला आणि तो उपाय जो सांगितला त्याप्रमाणे सिद्धार्थ गौतमाला मग ग्रहत्याग करावा लागला। ग्रहत्याग केला आणि मग सिद्धार्थ गौतमाने हे जे युद्ध आहे, हा जो प्रश्न आहे, हा जो कलह आहे किंवा हे जे भांडण आहे
याला खरं कारण काय? खरं कारण काय हे सिद्धार्थ गौतम शोधण्यासाठी घरदार सोडून निघून गेले. असा हा जो भाग आहे त्याच्यावर आता आपण 65 वर्ष झाली बुद्ध धम्म घेतले. 65 वर्ष झाली आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ घेतलाय. पण काय केलंय आपण? तो घेतलाय आणि कपाटात ठेवलाय. आपण तो घेतलाय लायब्ररीत ठेवलाय. आपण तो घेतलाय पण त्याला कधीही पूर्णपणाने वाचलं नाही. पूर्णपणानेच नव्हे, ते इतकं मायन्युटली म्हणजे सूक्ष्म रीतीने वाचलं पाहिजे तरच तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ कळेल. मी कुणावर टीका नाही करत, पण बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ तुम्हाला समजावून घ्यायचा असेल तर तुम्हाला तो ग्रंथ फार बारकाईने वाचला, फार सूक्ष्मपणाने वाचला, कधी नष्ट होतो. नागसेनाने सांगितलं की ज्या धर्माची तत्व कच्ची असतात तो धर्म नष्ट होतो. ज्या धर्माची तत्व पक्की असतात तो धर्म नष्ट होत नाही. मग आपल्या धम्माची तत्व काय आहे? आपल्या धम्माची तत्व 5 आहे. 5 त्याला पंचशील म्हटलं जातं. ते पंचशील: मी जीव हत्या करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही, अशी ती जी 5 तत्व आहेत. पण आमच्याकडे जेव्हा ते पंचशील आम्ही घेतो तेव्हा पाणातिपाता वेरमणी सिक्कापदं समाधी आम्ही हे सगळं बोललं जातं. पण जेव्हा सुरामेरे मज्जपमादत्तांना बोललं जातं तेव्हा त्यांचे जोडलेले हात लकवा गेल्यासारखे खाली येतात. हे नाही की 65 वर्षानंतर सुद्धा ही परिस्थिती बुद्ध धर्मामध्ये आहे. मग आपण काय शिकू? आपण काय प्रचार करणार? आपण भगवान बुद्धाचा धम्म मानतो पण आचरणात आणतो काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. मी एका ठिकाणी गेलो होतो आणि सुरामेरे मज्ज पमादत्ताना वेरमणी म्हणजे मी मद्यपान सेवन करणार नाही. बघा शब्द, मी मद्यपान सेवन करणार नाही. दारू नाही, मद्यपान, ज्याच्यामुळे माणसाला मत ते मी सेवन करणार. काय म्हणतात? अहो मी दारू पित नाही, हो मी ब्रँडी पितो. किती सोयीचा अर्थ. अहो मी दारू पित नाही, मी बियर पितो, म्हणजे मी मद्यपान करत नाही. मी एका ठिकाणी गेलो प्रवचनाला, तिथे एक माणूस म्हणाला, माझ्या अगोदरचा तो वक्ता होता, तो म्हणाला सुरामेरे मज्जपमादत्ताना म्हणजे काय? मी दारू पिणार नाही असं नाही, थोडी थोडी घेतली तरी चालते. हा अनुभव आहे. मी खेड्यापाड्यातून फिरलो, लोकांमध्ये गेलो, लोकांमध्ये मी प्रचार केला. पण हे असं चित्र आजही आपल्यामध्ये आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, मला या ठिकाणी आमचं जे समता सैनिक दल आहे त्यांचे मला मनपूर्वक आभार मानतो. एकाने तर मला असं म्हणाला, आता आपण जो कार्यक्रम सुरू केला आहे हा वर्षावासाचा कार्यक्रम. वर्षावासाच्या कार्यक्रमात ही व्याख्यान एका ठिकाणी व्याख्यान होतं वर्षावासाचं. त्याला येणारा बुद्ध माणूस काय बोलला? अहो वर्षावास तुम्ही पावसात का घेता, उन्हाळ्यात का नाही घेत? हे 65 वर्षाचं फलित आहे. 65 वर्षाचं हे फलित आहे. त्यानंतर त्या वर्षावासाच्या कार्यक्रमानिमित्ताने एक असा आदर्श कार्यक्रम आमच्या समता सैनिक दलाने तयार केलेला. आता समता सैनिक दल या विषयावर मी जास्त बोलणार नाही, पण 2 ओळीच बोले. समता सैनिक दल हे कशाला? संरक्षणासाठी आलं
पण कसलं कसलं संरक्षण करणार? याचं नाव बघा काय आहे, समता. सैनिक आणि दल, दल आहे पण समतेचं दल आहे. हे समता निर्माण करणारं दल आहे. हे समाज पुनर्रचना करणारं दल आहे. हातात काट्या घेऊन आकाशातलं विमान खाकी पॅन्ट खाकी शर्ट घालून पाडणारं नाही. अशा आहेत दल, ती दलदल आहे. आपलं हे दल आहे. आणि या दलामध्ये जे आले, पण याची सुरुवात कधी झाली? महाडचा सत्याग्रह. महाडच्या सत्याग्रहामध्ये जे काही घडलं त्यावेळेला मग या समता सैनिक दलाची कल्पना होती. सुरुवातीला या दलाचं नाव आंबेडकर दल होतं. आंबेडकर दल हे बाबासाहेबांना त्यांचं नाव ते योग्य वाटलं नाही आणि मग त्याचं रूपांतर समता सैनिक दलाचं. आता तुम्ही बघा, बाबासाहेब ज्या वेळेला हिंदू धर्मात होते आणि चौदार तळाच्या सत्याग्रहात होते, तिथे जी हिंसा घडली, तिथे जे काय वाईट घडलं त्याचं संरक्षण करण्यासाठी त्यावेळच्या तरुणांनी समता सैनिक दल काढलं. आणि ते समता सैनिक दल इतकं विकसित होत गेलं. 25,000चा रूट मार्च निघाला होता. बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाची घटना लिहिलेली आहे. बाबासाहेबांनी घटना लिहिलेली आहे आणि त्या घटनेचं पुस्तक माझ्याकडे आहे, तुमच्याकडेही असेल कारण तुम्ही काम करताय. हे समता सैनिक दलाच्या घटनेचं पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय. हे दल म्हणजे मारामारी करणारं नव्हे, हिंसा करणारं नव्हे, कुणाची मान कापणारं नव्हे किंवा तलवारीने धाक दाखवणारं नव्हे, तर हे समतेचं आहे. म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी चौदार तळाचा सत्याग्रह केला तेव्हा जो काही हत्याकांड झालं, हत्याकांड म्हणण्यापेक्षा आपल्या लोकांना मारण्यात आलं, त्यानंतर याचा जन्म झाला. तो कशासाठी? समता प्रस्थापित करण्यासाठी. माझी सर्व तरुणांना विनंती की तुम्ही या समता सैनिक दलात सामील झाले. पण आज आमचं दुःख काय आहे? आज तरुण पिढी ती खाकी पॅन्ट, पांढरे शर्ट जे असेल ते आणि टोपी ही घालायला विसरतात. त्यांना लाज वाटते. मी स्पष्ट बोलणारा माणूस. इकडे तर म्हणतात असं आपलं समता सैनिक दल असलं पाहिजे की जे आपलं संरक्षण करेल. पण सांगायला गेलो, आम्ही पण प्रयत्न करतो, बाबा तरुण लोकांनी समता सैनिक दलात सामील व्हा. ते नाही. त्यांना निळी टोपी, पांढरे शर्ट, खाकी पॅन्ट हे घालायला लाज वाटते. ज्याची लाज वाटते त्यांनी तुमची लाज राखण्यासाठी किती प्रयत्न केले. मुर्दे पडले आपल्या समता सैनिक दलातल्या काही लोकांनी, पण त्यांनी बाबासाहेबाच्या विचाराला कधी तडा जाऊ दिला नाही. अरे मिलिटरीचं सैन्य कसलं, पोलीस खात्याचं सैन्य कसलं. जेव्हा बाबासाहेब बेलाड पियरला आले आणि बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्समधून आले, बोटीतून उतरले, तर एखाद्या राजाच्या राजपुत्राला सुद्धा सलामी मिळाली नसते, एखाद्या ब्रिटिश साहेबाला पण एवढी सलामी मिळाली नसे, एखाद्या गव्हर्नरला सलामी मिळाली नसे. अरे तशी सलामी या समता सैनिक दलाने दिली. त्याच्यात सामील व्हायला का आपल्याला भीती? सगळ्यांनी सामील झालं. याच्या पुढची तर परिस्थिती फार वाईट आहे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, हे ऐकायचं आणि सोडायचं असं काम होता कामा नाही. हे ऐकून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि हे समता सैनिक दलामध्ये तुम्ही सामील होऊन याचं रूप तुम्ही बदललं पाहिजे. या घटनेचा बाबासाहेबांनी लिहिलेल्या
या समता सैनिक दलाच्या घटनेचा मी बारकाईने अभ्यास करून आले. बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की समता सैनिक दलात सामील होणारा माणूस त्याने पहिली शपथ घेतली पाहिजे. आणि ती शपथ पण काय प्रकारची आहे तुम्ही वाचा. तुम्ही वाचत नाही म्हणून तुम्ही दिशाहीन आहात. बाबासाहेबाचं वाङ्मय जेव्हा तुम्ही वाचाल अरे तेव्हा तुम्हाला कळेल की बाबासाहेब कुठे आणि मी कुठच्या बाजूला हे तुम्हाला कळेल. ती जर घटना वाचली तर त्याच्या बरोबर बाबासाहेबांनी प्रतिज्ञा घेतली. काय प्रतिज्ञा आहे? पहिलंच वाक्य, मी भारतीय. म्हणजे जे बाबासाहेब म्हणाले की मला कुठेच भूमी नाही, बाबासाहेब म्हणतात मी भारतीय हा शब्द उच्चारून तुम्ही ती शपथ घ्यायची असते. आणि मला ती घटना वाचून आश्चर्याचा धक्का असा बसला की बाबासाहेबांनी त्या घटनेमध्ये समता सैनिक दलाचा झेंडा दिलेला आहे. झेंडा, अरे काय झेंडा? पूर्ण निळ्या रंगाचा झेंडा, त्याच्यावर बारीक बारीक तारे. त्या झेंड्यामध्ये सूर्य आणि सूर्यामध्ये एसएच, हे बाबासाहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनचं नाव आहे. असा झेंडा बाबासाहेबांनी त्यावेळेला जो निर्माण केला, त्यावेळेला सुद्धा बाबासाहेबांच्या डोक्यात किंवा बाबासाहेबांच्या विचारात, बाबासाहेबांच्या वागण्यात बुद्ध धम्म किती रुजलेला होता. आणि ते बुद्ध धम्माचं प्रतीक आकाश, की ज्याला सीमाच नाही, ज्याला सीमा नाही, असा माझा पक्ष आणि असा माझा झेंडा, असा माझा सैनिकाचा झेंडा आणि असा माझा पक्षाचा झेंडा. त्याच्यावर चमकते तारे, म्हणजे हे माझ्या समाजातले तारे आहेत, ते असे सतत चमकत राहणार. आणि मध्ये सूर्याचं चित्र, काय सूर्य तेजस्वी, त्याचा हात लावायला जाल तर हातच नाही जळायचं तर तो संपूर्ण जळून जाईल. पण कसा हा सूर्य आहे? जाळणारा सूर्य नाही, तुम्हाला तेजोमय करणारा हा सूर्य. त्यामध्ये SSD, किती नाव सुंदर आहे. असा झेंडा बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला आहे. तो समता, स्वातंत्र्य, बंधू भावाचा झेंडा. कोणाला काही लोक टीका करतात कसे, पण त्यांना आधी काही माहितीच नसतं, मग काय तारे आहे, सूर्य आहे असं बोलतो. पण हा झेंडा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी जीवनाच्या कल्याणाची सुरक्षिता, हा या झेंड्याचा अर्थ आहे. मी सर्व समता सैनिक दलाचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांनी हा जो माझा व्याख्यानाचा कार्यक्रम ठरवला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक, हा झाला एक भाग. आता भगवान बुद्धाच्या धम्माचा ग्रंथ म्हणजे बुद्ध धम्माचा, आज प्रत्यक्षात काय चालले आणि लोक काय करतात. बाबासाहेबांनी 56ला बुद्ध धम्म दिला तुम्हाला माणूस बनवलं, तुम्ही माणसं बनलात. तुम्ही जुन्या रूढी परंपरा होत्या त्या टाकून दिल्या, शुभ्र वस्त्र परिधान करून तुम्ही दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी तुम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. या 22 प्रतिज्ञा कशा दिल्या? हे बाबासाहेबांच्या दीक्षेचं एक वैशिष्ट्य आहे. जगात असा धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला नाही. जगात, हे मी अतिशयोक्तीने बोलतोय असं नव्हे, जगात असा झाला नाही की धम्मदीक्षा देणारा माणूस, धम्मदीक्षा देणारा युगपुरुष, धम्मदीक्षा देणारा महापुरुष भिक्खू नव्हते. परंपरा अशी आहे
की भिक्खूने दीक्षा द्यायची असते. बारकाईनं अभ्यास करा. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली ही महाथेरो चंद्रमणीजी यांच्या असते. आता ती दीक्षा म्हणजे काय, तर बाबासाहेबांकडून त्रिशरण पंचशील वधवून घेतली आणि संगम शरण गच्छामी बोलताना थोडासा पॉज आला, तिथे जरा थांबणं झालं. महाथेरो चंद्रमणीजी यांनी ते ओळखलं आणि मग बाबासाहेब म्हणाले संगम शरण. तो समारंभ झाल्यावर तिथे जमलेल्या लाखो लोकांना, लाखो दीक्षार्थींना बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा. हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. असं चित्र निर्माण केलं जाते, असं निर्माण केलं जाते की बाबासाहेब भिक्खू नसताना त्यांना धम्म दीक्षा देण्याचा अधिकार आहे काय, ही चर्चा चालू आहे. आणि ही चर्चा समाजाला घातक होणारी आहे, समाजाला फार मी म्हणेन खड्ड्यात नेणारी आहे. बाबासाहेबांनी दीक्षा दिली आणि दीक्षेबरोबर बाबासाहेबांनी त्यांना 22 प्रतिज्ञा दिल्या. एक प्रतिज्ञेसाठी एक कागद वापरला बाबासाहेब. असे 22 कागद बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा लिहून त्यांच्याकडनं. बाबासाहेब म्हणाले अरे मोठ्याने बोला. आमच्याकडे कसं सगळी वंदना झाल्यावर सुरामेरे म्हणजे हळू बोलतात, असं बोलू नका, मोठ्याने बोला. मोठ्याने जगाला ऐकायला गेले पाहिजे की हे पंचशील आज जे बाबासाहेब तुम्हाला देतात ते पंचशीलच जगाचा मार्ग मोकळा करणार आहे, पंचशीलच जगाचा उद्धार करणार आहे, पंचशीलच जगाचा मार्गदाता ठरणार आहे. तुम्ही मोठ्याने बोला. मग लोक मोठ्याने बोलले आणि ती दीक्षा समारंभ झाला. काय दिलं? दीक्षा दिली. काय दिलं? 22 प्रतिज्ञा. आम्ही घेऊन आलो तिकडून. पण आज काय चालू आहे? 22 प्रतिज्ञा 65 वर्ष झाली. आपण त्या प्रतिज्ञाप्रमाणे वागतो काय? याचं उत्तर 90% वागत नाही असं केलं. काय सांगितलं बाबासाहेब? काय सांगितलं काय? तर तुम्ही आता अस्पृश्य नाही, तुम्ही आता जातीत गुंतलेला नाही, तुम्ही महार जातीचे नाही, तुम्ही आता बुद्ध झालात. बुद्ध झालात म्हणजे काय? हिंदू धर्माचे तुम्ही उरलेला नाहीत. हिंदू धर्म हा तुमचा नाही. तुम्ही मानवतावादी धर्मामध्ये आलेला आहे. तुम्ही एक नवीन जन्म घेतलेला आहे असे तुम्ही लोक बनलात. पण हे ओळखायचं कसं? त्या ओळखायचं साधन म्हणजे 22 प्रतिज्ञा आहेत, त्या तुम्ही तंतोतंत पाळा. आपले लोक काय करतात ते त्यांच्या जीवाला म्हणजे करतात ते बुद्ध धम्माला आणि धम्मचक्र प्रवर्तनाला आणि मी भारत बुद्धमय करेन या बाबासाहेबाच्या अखेरच्या प्रतिनिधीला मारक काम करतात. समाज कसा आहे? समाज एक मोठा चमत्कारिक बनला. एका 7वीच्या शाळेमध्ये मुलगा जात होता. त्याला शिक्षक होते. त्या बाई त्याला भूगोल शिकवत होते. भूगोल. त्याने पृथ्वीचा गोल आणला आणि त्याला भूगोल शिकवायला लागला. पृथ्वी कशी आहे? तर गोल आहे. हे बाईने शाळेत शिकवलं आणि मग तो घरी आला. मग घरी त्याचे वडील अभ्यास घ्यायचे आणि त्यांनी विचारलं का रे बाळा आज तुला काय शिकवलं बाईने? तर म्हणे पृथ्वी गोल आहे. अरे रे रे, त्या बाईंना काय कळतच नाही. चुकीचं तुला शिकवलं का? तर पृथ्वी जर गोल असेल
तर आपण का पडत नाही हा प्रश्न त्या बापाने विचारला. मग मुलाने विचारलं की पृथ्वी कशी आहे, तर सपाट आहे. मग तो दुसऱ्या दिवशी गेला शाळेत. बाईने विचारलं, अरे पृथ्वी कशी आहे, तर तो म्हणाला सपाट आहे. त्या बाईने मारले. इकडं आला तर बापाने मारले. परीक्षेमध्ये प्रश्न आला पृथ्वी कशी आहे, त्या मुलाने लिहिलं शाळेत गोल आहे आणि घरात सपाट आहे. हे आपल्या समाजात पण येतात. बाहेर छाती काढून मी बाबासाहेबांचा, मी बाबासाहेब मानतो, आणि घरात किचनमध्ये साईबाबा ठेवतो. मी परवा एस टीने आलो तेव्हा एक बुद्ध मनुष्य मला भेटला. मला म्हणाला, साहेब तुम्ही तिकीट काढू नका. तो म्हणालो, नाही रे, मी आपलं माझं तिकीट. मग तिकीट काढायला गेला, त्याच्याकडे फोटो होता. मी म्हणलं, हा कोणाचा रे फोटो, दाढी बिडी वाढवली? नाही नाही, हा तुझ्या बापाचा आहे का, हा तुझ्या आज्याचा आहे का, पंजाचा आहे का? नाही, साईबाबा त्याचा फोटो आहे. हे फार वाईट. तुमचं वैयक्तिक जीवन जगताय ना, ते जगा. अरे पण बाबासाहेबाला का दोष लावता? बाबासाहेब याला दीक्षाभूमीला म्हणाले, अरे ज्यांना, म्हणजे बाबासाहेब केवढ्या मोठ्या हृदय, केवढा मोठा महापुरुष, हृदय केवढं मोठं, मन केवढं मोठं, बुद्धी केवढी मोठी. बाबासाहेबांनी ज्या समाजाची सेवा अहोरात्र केली, त्या समाजाला बाबासाहेबांनी दीक्षा घेताना विचारलं, तुम्हाला ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आपले हात वर करा. हे माझ्या पद्धत नाही, हात वर करा. मग सगळ्यांनी हात वर केले आणि दीक्षा समारंभ झाला. मग बाबासाहेबांना वाटलं, अरे हे माझे खरे अनुयायी, खरंच ते खरे अनुयायी. पण आता जी काही अवकळा येत चाललेली आहे ती फार दुःखदायक आहे, अतिशय दुःखदायक आहे. की बुद्ध धम्माला एका वेगळ्या मार्गाला नेला. भिक्खू लोक जिकडे तिकडे असे पसरलेत की तर राजे सरांचं नाव कळलं का तो भिक्खू येतो. सर हे खरं आहे, तो भिक्खू येतो. राजे सर कहाँ है, तो इधर आहे. हां, मग तो घरी येतो. हे माझ्या बाबतीत आहे. तिकडनं बुद्धगयेवरनं आलेला भिक्खू माझ्या येगावला आला. म्हणजे माझं गाव तुम्हाला माहिती आहे ना, फार इंटेलिजंट, सरा नावाचे. येगावला आला. प्रभाकर जाधव. मी म्हणालो, कशाला प्रभाकर जाधव? आला, म्हणाला, मैं तो बुद्ध गये से आला. या म्हणाला, चिवर आहे, त्यांना आपण आदर दिला पाहिजे. या बसा. बोललो, बसले. बसल्यावर त्यांना काय आपल्या ऐपतीप्रमाणे होतं ते दिलं. तर म्हणालो, बनते, तुम्हाला कसं कळलं की मी येगावला आहे? नहीं, सब लोग ने बोला, कितना आदमी अच्छा है, उसके बाद जाना नहीं था. आणि मग मला नंतर कळलं की ते बुद्ध गयेवरनं भिक्खू आले नव्हते, तर आता आपल्या समाजामध्ये भिक्खू सोडले जातात. मी तुम्हाला सर एक उदाहरण देतो. मागजन गाव आहे, तुमच्या ओळखीचे, तिथे आंबेडकर गुरुजी, हां, ते गणटिळेवाले आहेत, RSS वाले आहेत. आणि अचानक आपल्या बौद्ध लोकांमध्ये सामील झाले आणि म्हणाले, मी बुद्ध होणार. बुद्ध झाले. आंबेडकर गुरुजी बुद्ध झाल्यावर जयभीम करायला लागले. जयभीम गुरुजी. मग आंबेडकर गुरुजी सकाळची वंदना घ्यायला लागले, दुपारी. घर सगळं हिंदूचं. हा मात्र हे काम करायचं, बुद्ध धर्म. आंबेडकर गुरुजी इतका आपल्या समाजात शिरला की त्याने
चुलीपर्यंत प्रवेश केला आणि नंतर तो सांगायचा, अरे काय बुद्ध बाया एवढ्या शिकलेला विकलेला, आपण केवढा अन्याय केला की त्यांना फोडणी सुद्धा देता येत इथपर्यंत. नंतर काय झालं, आंबेडकर गुरुजीचा धर्म आणि आंबेडकर गुरुजी कुठे गेला त्याचा मला पत्ता लागला नाही, पण एकदा आंबेडकर गुरुजी बौद्ध बनायला गेला, बौद्ध बनला, तो मला चिपळूणला साड्या विकताना दिसला. अशी परिस्थिती आहे. आज बाबासाहेबांचा हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही सर्वांनी यासाठी वाचला पाहिजे की बुद्ध धम्मामध्ये खरं काय. एक माणूस मी बघितला, तो मला म्हणाला, साहेब हे वंदनीचं पुस्तक आहे, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर ऑन दी पाली ग्रामर, दी पाली डिक्शनरी, पाली इंटू इंग्लिश, पाली इंटू इंग्लिश, मराठी, हिंदी आणि गुजराती, बुद्धा पूजा पाठ असं हे आहे. हे असं याच्यामध्ये एक गाथा आहे बघा. गाथावरती माणसं कशी जगली हे मी 57 पासून बघतोय. याच्यामध्ये आम्ही बुद्ध धर्म स्वीकारल्यावर अचानक आम्ही तो बाबासाहेबांच्या सांगण्यावरून स्वीकारला. पूर्वीचा तो समाज त्या लोकांच्या अंगात देव यायचा. देवाने यांना कधीच थारा दिला नाही, पण यांच्या अंगात देव यायचा. मग देव आला की मग त्यावेळेला एक प्रथा पडली होती, अरे 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 बघा 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 याच्या अंगात देव आला, बाईच्या अंगात देव आला, ती अशी नाचायला लागली, काय काय करते. मग कुणाला काय माहिती आहे, प्रभाकर जाधवला त्याच्यावरचा उपाय माहिती. आता काय प्रभाकर जाधव, मग आम्ही काय करायचो, ही पिढा गेली पाहिजे, ही पिढा नष्ट झाली पाहिजे. मग आम्ही काय करायचो, हे गाथा वाचला, हे खरं नाही, नाही तर एखादा भूत पकडल्यावर म्हणतील हाय वाचल्यावर, हे खरं नाही, पण त्यांना भक्ताकडे जाण्यापासून वाचवण्याचा मार्ग आम्ही सुचवला. मग याच्यात एक गाथा आहे, या निधभूतानी समागतानी भूमानी वा यानीच अंत लिखे तस्माई भूता निसामेत सपे करोती माणूस या पगाय. अशी हालायची ती कमी आली, कारण इथं काय शब्द आहे, यानिध भूतानी, ती भूत वेगळी, हिला पकडलेली वेगळी, आणि इथला भूतानीचा शब्द फार वेगळा, पंचमहाभूताना ते असं ते आम्ही वाचलं की मग झालं, बरं झालं, बरं झालं, आता ते भूतभीत निघून गेले. असा या गाथेचा अर्थ नाही. सब पापस्सा करणं कुशलक्ष उपसंपदा सचित्त परियोदपनं एतन बुद्धान. सब पापस्थ, मग कोणते बुद्ध धर्मात पण पाप आहे, पुण्य आहे. बुद्ध धर्मात पाप नाही, पाप नाही, त्या पापाला अकुशल कर्म म्हटलं जातं, आणि पुण्य आहे शब्द त्याला कुशल कर्म. कुशल कर्म आणि अकुशल कर्म याला हे दोन शब्द. तेव्हा या गाथेचा पण बाबासाहेबांनी विचार करून किती गाथा दिल्या आहेत. आता आम्ही बघतो तेव्हा बुद्ध उपासक लग्नाला येतात, त्यानंतर नामकरणाला येतात, त्यानंतर आपला पुण्यानुमोदनाला येतात, असे ते येतात. बाबासाहेबांनी म्हटलं, अरे ही गाथा जी आहे ही गाथा कुणी म्हणावं. आणि मी आता विनंती करतोय सगळ्यांना, मला पुढच्या व्याख्यानाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की काही लोकांनी पोटासाठी पुस्तकं काढलेली आहे, ही गाथा, ते पुस्तक, ते पूजापाठ, तर त्याच्या मागे न धावताना मला दुःख वाटतं की या समाजामध्ये 56-57 पासून अनेक धार्मिक संघटना, खरं त्या धार्मिक संघटनेने बाबासाहेबांनी लिहिलेलं एक 57ची पूजापाठ पुस्तक जर लोकांना दिलं असतं
तर लोक भरकटले. हे पूजापाठ बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे स्वतःच्या हस्ताक्षरात. आणि बाबासाहेबांनी ते गुणतिलेके नावाचे त्यांचे एक सहकारी होते, त्यांना गायला लावल्या त्या गाथा. हे बाबासाहेबांना सहजासहजी नाही सुचलं. बाबासाहेबांनी सबंध सिलोन त्याप्रमाणे वेगवेगळ्या देशात गेले, दौरे केले आणि ते त्या गाथा घेऊन आले आणि मग त्या कलेक्शन करून त्याचं एक पुस्तक केलं आणि ते आता महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलं. असं पुस्तक तुम्ही का दडपलं? माझा प्रश्न आहे की इतकं चांगलं बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं. कधी दिलं? 57ला दिलं. मग त्या पुस्तकाचा उपयोग तुम्ही का केला नाही? त्या पुस्तकाचा उपयोग तुम्ही केला असता तर भलत्या सलत्या गाथा आल्या नसत्या. माणूस मेल्यावर मग उदकम कपितम भोजन कपितम. अरे हे कुठं आहे बाबासाहेबांचं पुस्तक? असं ठेवतात ताट जलदान विधीच्या दिवशी, पुण्यानुमोदनाच्या दिवशी असं ताटपूर्वी ताट ठेवायचं असं भोजन. मग घरात जे भोजन झालं असेल ना ते सगळं भोजन, जरी जसं हिंदू धर्मामध्ये वाडी ठेवायचे वर घरावर आणि मग कावकाव करायचे, तसं हे भोजन ठेवायचे. असं भोजन ठेवलं जेवढं घरात शिजलं तेवढं ते भोजन ठेवायचे. मग तो उपासक भोजन कपितम उदकम कपितम पाणी कपितम असं झालं की मग म्हणायचं हे खाणार कोण? हे भिक्खूला दान द्यायचं. अरे भिक्खू कुठे आहे ते? मग काय करायचं? हे सत्य आहे, उचलाय. मी तर संबंध खेड्यापाड्याचा दौरा केलेला मनुष्य आहे. बाकी कोणी ग्रंथ सांगत असतील, काय करत सांगत असतील, तो ग्रंथ सांगतात. मी प्रॅक्टिकली फिरलेलो आहे. ते ताट उचलायचं आणि काय सांगायचे? हे ताट उचला आणि गाई गुरांना घाला. म्हणजे हिंदू धर्मामध्ये जी प्रथा आहे भोजन ते ठेवायचं, मेलेल्याच्या नावाने ठेवायचं बाहेर. मग त्यांचे बाप कावळे कुत्रे होतात, ते येतात, खातात आणि जातात. ते आपल्यामध्ये त्याच्यावर मी कडाडून बोललेलं आहे. हे चुकीचं आहे. ते चुकीचं मग हळूहळू हळूहळू गेलं काढून टाक. मी तर एका CBIचे सुप्रिटेंडेंट यांच्या वडिलांच्या जलदान विधीला गेलो. त्यांचे जावई 5, मेलेल्याचे जावई 5. आता 5 जावई म्हणजे तुमच्यासारखे यांचे मोठे प्रतिष्ठित ना. मग 5 जावयांनी ठरवलं की गोड पदार्थ आणायचे. म्हणजे गोड पदार्थ कसा? 5चे 5 सिमिलॅरिटी नको तिथं. मी लाडू आणल्यावर तुम्ही तसलं नाही पाहिजे. 5 पदार्थ आणायचे. आम्ही गेलो, बसलो जेवायला. ताटामध्ये 5 गोड पदार्थ, भाजी बिजी सगळं असं एकूण 15 पदार्थ तिथे. आणि शेवटी माझ्या बाजूला एक ग्रस्त बसले होते. ते परवाच बिचारे निधन पावले, आरटी गमरे. ते मला म्हणाले, साहेब याची खायची सुरुवात कुठनं करायची? तर म्हणालो तुम्हाला सुचेल तिथून करा. पण तेवढ्यात एक माणूस आला प्लास्टिकची पिशवी घेऊन. आता म्हणाले ही पण खातात की काय? कोणाला पिशवी घेऊन आला. मी म्हणालो हे काय? जाहीर आम्ही करू या पिशवीचा अर्थ का? जाहीर केलं की तुम्ही खाल्ल्यावर जे अन्न उरेल ते या पिशवीत भरा, खाली घेऊन जा आणि गाई गुराच्या तोंडी लावा. हे याच्याकडं दुर्लक्ष केल्यामुळे हा जो प्रकार 65 वर्ष होऊन अजूनही चालले. त्याचा अर्थ आपण काय घ्यायचा? आपण बाबासाहेबांनी आपल्याला धर्माकडून धम्माकडे वळवलं. म्हणजे धर्म आणि धम्म वेगळा आहे. धर्माकडून धम्माकडे वळवलं. आजचा समाज धम्माकडून
धर्माकडे चाललेलं, धर्माकडे चाललेलं आहे, म्हणजे अधोगतीला चाललेलं आहे. हे आम्ही बघितल्यावर आम्ही असं ठरवलं की या बाबतीतही आपण बोलायला पाहिजे. बाबासाहेबांनी जसं पूजापाठ लिहिलं तसं लोक म्हणतात काय, अहो बाबासाहेब गेले आणि आम्हाला काही नाही ठेवलं, काही लिहून नाही ठेवलं, काही सांगितलं नाही. अरे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. बाबासाहेबांनी तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ लिहून ठेवला. त्याच्यात अख्खा धम्म सांगितलेला आहे. माणसाने माणसाशी कसं वागायचं ते सांगितलेलं आहे, कसं बसायचं ते सांगितलेलं आहे, कसं उठायचं ते सांगितलेलं आहे, आणि कसं बोलायचं, कसं चालायचं हेही तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म नावाचा ग्रंथ सांगतो. पण त्याचं तुम्ही आचरणच करत नाही. मग बाबासाहेबांनी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्यामध्ये तुमचं कशा प्रकारे तुम्ही संस्कार पार पाडायचे ते पण बाबासाहेबांनी संस्कार पाठ नावाचं पुस्तक आहे. संस्कार पाठ, संस्कार काही लोक म्हणतात, काही लोक बोलतात आता लग्न विधी संपलेला आहे, आता जलदान विधी संपलेला आहे, आता नामकरण विधी संपलेला आहे, आणि आता मरण विधी पण संपलेला आहे. अरे विधी शब्द तुम्ही कुठून आणलात? विधी हा हिंदू शब्द आहे. तुम्ही हा ग्रंथ वाचा, बुद्ध आणि त्यांचा धम्म. या ग्रंथात बाबासाहेबांनी असं सांगितलं, मी नाही सांगेन, बाबासाहेबांचंच मी सांगेन, विधी नाही, बुद्ध धम्मात विधी नाही आहेत, ते संस्कार. म्हणजे तुम्ही माणूस मेल्यावर तुम्ही कसं वागावं हे संस्कार आहेत त्याच्यात. तर असं आता या संस्काराचा फार मोठं एक विडंबन केलं. मी बौद्ध भिक्खूंना घेऊन एका संगमेश्वर तालुक्यातल्या एका गावी गेलो होतो. तिथल्या लोकांनी प्रश्न विचारला की साहेब, हे आपल्याकडे लग्नाचे विधी होतात ते बरोबर आहेत की चूक? म्हणालो मी काय सांगू तुम्हाला, बरोबर आहे की चूक. मी आता काय बोलेन त्याच्यावर लक्ष द्या आपलं तुम्हाला, पण मी जे बोलेन ते सत्य बोलेन, आणि ते सत्य तुमच्या विरुद्ध असलं तर तुम्ही माझ्यावर रागवता कामा नये. काय होतं आपल्या बाबासाहेबांनी, बघा केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे. दुर्दैव हा शब्द वापरातला आहे म्हणून बोलो, बुद्ध धर्मात दुर्दैव नाही, सुदैव नाही, काय नाही. बाबासाहेबांनी 1956 साली, हे बघा 56 साली धम्मदीक्षा नागपूरला घेतली. नेमकं त्याच वेळेला डॉक्टर कर्डकांचं लग्न आलं होतं. मग डॉक्टर कर्डकांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं की बाबासाहेब, आता मी बौद्ध धर्म स्वीकारला, माझ्या होणाऱ्या सासऱ्याने, माझ्या वडिलांनी आणि माझ्या होणाऱ्या पत्नीने पण स्वीकारला. त्याच्यावर त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यावेळेचा दीक्षा समारंभाचा नंबर दिलेला आहे. हे मी स्वीकारले, पण माझं लग्न आलं, त्याला मी काय करू? मी कसं लग्न लावू? बाबासाहेबांना ते पत्र मिळालं आणि कर्डकांना त्यांनी लगेच उत्तर. आणि दुःखाची गोष्ट आहे की लगेच बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण. मग बाबासाहेबांनी काय लिहिलंय आणि तुम्ही काय करता, तुम्ही काय करता? मग एवढ्या तुमच्या धार्मिक संघटना आहेत, त्या धार्मिक संघटनांनी या पुस्तकाकडे का दुर्लक्ष केलं? या पुस्तकाप्रमाणे ते का करत नाही? एक तर असं लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, नाही बाबा हे पुस्तकच चुकीचं आहे, नाही तर असं बोललं पाहिजे, आम्हाला ते झेपत नाही, असं बोललं पाहिजे.
किंवा आम्हाला त्याप्रमाणे वागायचं. म्हणजे त्यामध्ये बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे, तुम्ही आम्ही गरीब, त्यावेळेला फार आपले लोक गरीब होते. मी तर सगळ्यात गरीब होतो, फार गरीब लोक होतो. आणि मग बाबासाहेबांना वाटलं त्यावेळेचे 56च्या, आता लोक हॉलात लाख रुपये देतात, जेवणा खावणाला लाख रुपये देतात, आणि जेवणारे जातात ते थोडं खातात फेकून देतात. तशी ती परिस्थिती नव्हती, आमची परिस्थिती ती नव्हती. आम्हाला आपलं जे मिळेल ते खायचं अशी परिस्थिती आमची होती. मग बाबासाहेबांनी बुद्ध यातला प्रत्येक शब्द बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे ते मराठीत पण आहे आणि इंग्रजीत पण आहे. इंग्रजीत आहे ते पत्र माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं. ते पत्र बाबासाहेबांनी कर्डकांना लिहिलं. त्या पत्रातला बाबासाहेबांचा एक एक शब्द हा बुद्धिस्ट माणसाचा किंवा बौद्ध धम्माला पूरक किंवा बौद्ध धम्मातलाच आहे असं सर तुम्हाला सांग. एक एक शब्द वाचत जायचं. आता ते हे गाथा बोलतात, मग ते काय बडबड करतात कोण गाणे. आता ते तिकडचे भजी इकडचे उपासकाचं चित्र बदलत गेले. तसं न जाताना तुम्ही म्हणजे जे अभ्यासू लोक आहेत, ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचं अनुयायित्व पत्करून आपण चाललं पाहिजे, टू फॉलो बाबासाहेब व्हॉट ही सेड टुडे. तर ते वाटतं ज्यांना, त्यांनी या पुस्तकाचा अभ्यास करावा आणि त्यांनी सर्व सामान्य जनतेला त्या पुस्तकाचा अभ्यास करून खरं काय ते सांगा. एक एक शब्द, एक एक प्रत्येक शब्द, जसा एखादा गवंडी घर बांधताना प्रत्येक वीट मोजून मापून तासून लावतो आणि ते घर बनवतो आणि ओळमा लावला तर सगळं एक दिसतं, तसं बाबासाहेबांनी ते पुस्तक लिहिलेलं, एक एक शब्द लिहिले. काय लिहिले बाबासाहेबांनी आणि काय होतंय आज, म्हणजे हे ग्रंथातच आहे. काय होतंय आज बाबासाहेबांनी लिहिलंय. एक टेबल घ्या, असं आपलं टेबल असतं, असं एक टेबल आहे, त्याच्यावर शुभ्र असं कापड टाका. टेबल दिसू नये पण शुभ्र कापड. नंतर वधूला, आता तो मी शब्द वापरते हे परिणय तुम मला काय पटकन येत नाही, पण आपलं वधूला एका बाजूला उभी करा, वराला एका बाजूला. एक मातीचा कुंभ, कुंभ मडकं नाही. तर हा फार महत्त्वाचा शब्द आहे. बरेच लोक म्हणतात उद्या लग्न आहे ना त्याचं मडकं आणायला. आता मडकं आणायला जातो तो वेगळा असतो, मडक्याचं काम. हा लग्नात पण मडकं चालतो. तर ते मडकं नव्हे, हे लक्षात घ्या. तो असतो तो कुंभ आणि तो मातीचा कुंभ. मातीचा कुंभ घ्या, परिपूर्ण पाण्याने भरा, दोघांच्या हातात दोरे देऊन त्याच्यात टाका. आता मातीचा कुंभ, मग काही लोक तांब्या पण ठेवतात तसा, काही लोक दुसरं पण ठेवतात. अरे पण बाबासाहेबांनी सांगितले ते करा ना. तुम्ही तांब्या का ठेवता, तुम्ही दुसरं वाडगा का ठेवता. वाडगा नाही ठेवत, पण असं काहीतरी आणून ठेवता. मातीचा कुंभ, काय त्याचं सायंटिफिक महत्त्व आहे, काय त्याला सायन्स आहे, त्याच्यामध्ये काय विज्ञान भरलेलं आहे, त्याच्यामध्ये बुद्धिनिष्ठता कुठं आहे, हे सगळं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये गुंफून तो मातीचा कुंभ हा शब्द वापरला. आता हे ठेवलं, दोघांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलं की समवन, नॉट दी उपासक. उपासक नाही, उपासक आपण निर्माण केले. कुठे, या तालुक्याचा प्रभाकर जाधव, या तालुक्याचा उपासक राजेश सर, या तालुक्याचे उपासक, हे आपण निर्माण केलं. आपण म्हणजे
बुद्ध धम्माच्या साध्या सुध्या मार्गात आपण काटे कुटे पेरण्याचं काम केले. माझ्या दृष्टीने ते फार वाईट काम आहे. तर कुणीही काय बोलायचं, मंगलसूत्र हे याच्यात आहे. मंगलसूत्र बोलला की तो विवाह समारंभ पाठ किती सोपा आहे. हे 56ला बाबासाहेबांनी लिहिलं, 65ला त्याचं नामो निशान मिटलं. नामो निशान. आता ते चाललंय काय तर ते मडकं ते मसनवट्यात नेण्याचं असतं, ते आता का वापरायचं. ते मडकं आमच्या गळ्यात घालण्याचं मडकं होतं, ते प्रतीक कशा. अरे तुम्ही कोण लागलात बाबासाहेबांसमोर. मी असा प्रश्न करेन की ज्या महापुरुषाने जगातल्या बुद्ध धम्माचा अभ्यास करून तुम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे, त्यांच्यावर तुमचे विचार. तुम्ही कोण आहात. बाबासाहेबांपेक्षा श्रेष्ठ आहात का. मग असं ते कुंभ लावायचं आणि कुणीतरी मंगलसूत्र बोलायचं आणि उपासक नाही. कुणीही तिथं जमलेल्या कुणीही माणसाने मंगलसूत्र बोलायचं आणि विवाह पार पडला. व्हेरी सिम्पल, व्हेरी शॉर्ट. आमच्या बौद्धजन पंचायत समितीचा हॉल आहे करेल. तिथं हॉल आहे. तिथं एक लग्न होतं. ते होतं, आता मी कोकणी घाटी असं नाही खरं, पण ते देशस्थ लोकांचं लग्न होतं. आपल्याकडे उपासक आहेत ना, त्याला 5चं टायमिंग सांगितलं तर तो 7ला येतो. त्यामुळे लोकांना पण सवय झाली 5चं लग्न 7ला. तर तो उपासक आलाच नाही. मग मी होतो तिथं. लोक म्हणाला, अरे ना उपासक नसू दे ना, प्रभाकर जाधवने किती अभ्यास केला आहे, बुद्ध धम्माचा अभ्यास केला आहे, बाबासाहेबांच्या ग्रंथाचा अभ्यास केला आहे, चला त्याला सांगू लग्न लावा. मी म्हणालो, अरे यातलं मला काय माहिती नाही, मला काहीच माहिती नाही, मी कसं लग्न लावणार. मोठी फॅमिली होती, नाव नाही सांगत तुम्हाला, मोठी फॅमिली. नाही तुम्हीच लावलं पाहिजे. आता म्हणालो, यांचं लग्न आता मी लावतो. मग मी स्टेजवर गेलो. तिथे असला जमाव असतो, महिलांचा, पुरुषांचा, फोटोग्राफर लोकांनी, जास्त फोटोग्राफर. त्या सगळ्यांना सांगितलं, तुम्ही खाली उतरा. का तर मला समारंभ पाळायचा, आदर्श विवाह समारंभ मला पाहिजे. त्या माझ्या आदर्श विवाह समारंभात तुम्ही ही माणसं नको. उतरले, त्यांना लग्नच लावलं. उतरले. मग मी बोललो, वराला बोलवा. सरी झालेली आहे, वराला बोलवा. मग वर आले, हातात तलवार. त्याला काहीतरी नाव आहे, मी विसर. आणि पुढं सुपारी बांधलेली असते पिवळ्या कपड्यात, जामगा. त्याला आमच्या कोकणी भाषेत जामगा बोलतात. ते तलवार घेऊन आले. त्याच्याबरोबर एक त्याचा जोडीदार त्याला घेऊन आले. मी बघितलं, हे बोलल्यावर चढतात का युद्धावर जातात. आले या म्हणा. मग वधूला बोलवा. तो वधू आली. वधूचं पोट एवढं, म्हणूनच मला बोलावलं की काय. तर ती आली. त्या बायांना विचारले, हे काय. आम्ही ओटी भरून आणलेली आहे बुद्ध धम्मात. 65 वर्षाच्या अगोदर 10 वर्ष ओटी भरून आणलेली. ते ओटीच आहे का. मग त्याचा तो तलवार मी घेतली आणि मागे खिडकी होती, त्यातून फेकून दिली. त्याची ओटी भरलेली होती. तिथला नारळ काढला, तो पण तिकडे. आणि विवाहाला सुरुवात झाली. आता मी काय बुद्ध उपासक आहे. मग जन्मापासून मरण्यापर्यंत जेवढ्या गाथा होत्या तेवढ्या मी बोललो. लग्न पार पडलं. बघा, म्हणाले, खरा उपासक हाय. किती तास गाथा बोलत होता, त्याला खरं ज्ञान आहे.
हे सगळं झालं, माझं कौतुक केली आणि लग्न समारंभ झालं, मला धरलं का आमचा दांगा का पेटला, पोरीची ओटी भरलेली गाड्यात का टाकली. हे 65 वर्षानंतर हे जे आहे हे घालवणार की नाही. 5 बाया उठा, नवऱ्याला कुंकू लावा, वधूला लावा, वराला लावा. त्या तयारच असतात, त्यांना सगळं माहिती असतं ना. मग त्या तयार होतात की 5 तिकडे नेतात, 5 जुने 10 लोक त्याचं सोपास करतात. मग मी विचार असा करायचो की हे काय आहे, याचं मूळ काय आहे. तर त्याचा एक हिंदू धर्मातला एक ग्रंथ, त्याच्यामध्ये असं आहे, जेव्हा हिंदू धर्माचा विवाह पार पाडला जातो तेव्हा वराने त्याचा अंगठा असा जरा कापायचा, त्याचा टिका तिला लावायचा, म्हणजे ही माझी बायको ठरली. आणि तिने त्याचा टिका नवऱ्याला लावायचा, ती माझी बायको ठरली. मग बाकीच्या लावतात त्याचा अर्थ काय. तो सांगतो ही माझी बायको ठरली, ती सांगते हा माझा नवरा ठरला. मग बाकीच्यांचं काय, ही चुकीची, ही त्याच्यात आणली. आणि एक प्रकारे बुद्ध धम्माचं हे विडंबन चाललं. हे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचा त्याच्यात तसं काहीच नाही. तेव्हा बुद्ध धम्माप्रमाणे जर आपण आचरण केलं नाही तर एक काळ असा येईल की तो तुम्हाला हिंदू म्हणूनच मानेल. हे हिंदू आहेत, दे आर नॉट बुद्धिस्ट. बौद्ध कायद्याचा जेव्हा प्रश्न निघाला तो बौद्ध कायद्याचा नव्हता, तो बौद्ध विवाहाचा, बौद्ध विवाह कायदा, बौद्ध कायदा नव्हता. त्यामध्ये मी पण आमचं म्हणणं दिलं होतं. मग त्याने मला प्रश्न विचारला होता, बौद्ध म्हणजे कोण, बौद्ध कसा ओळखायचा. तरच आमच्यासोबत प्रश्न कसा ओळखायचा. जो वर्षावासाच्या कार्यक्रमात सकाळी सामील होतो, संध्याकाळपर्यंत वावरतो, तो वर्षावास संपल्यावर तो दारूवासाला लागला, त्या लग्न संपलं की दारू लागला. मग काय सांगायचं, कोण बौद्ध, अशी आमची अतिशय गंभीर अवस्था झाली. त्याच्यातून आम्ही काय दिलं नाही. तुम्हाला सांगतो, हे जे आत्ता तयार होणारं हे बीजारोपण आहे ते बौद्ध धर्माला अतिशय मारक आहे. तुमचा बुद्ध माणूस हा बुद्ध राहताच कामा नये. बाबासाहेबांनी दीक्षा घेऊन तुम्हाला बुद्ध बनवलं, याचा मोठा फटका हिंदू धर्माला बसला. त्यांनी त्याच वेळेला ठरवलं की बाबासाहेब गेल्यावर यांना पूर्वी आम्ही पूर्वीसारखं हिंदू महाल बनवतो की नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला हिंदू धर्मातनं बाहेर काढून बुद्ध बनवलं. पण 1990 सालापासून तुम्ही बुद्धाचे महार होता. 1990ला जो कायदा आला त्या कायद्याने तुम्हाला बौद्धाचं अस्पृश्य महार केलं. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट वाचा सर त्याची. मी बौद्ध सांगितलं तर तुम्ही बुद्ध नाही, तुम्ही पूर्वीचे अस्पृश्य महार अशी नोंद केली जाते. आता जनगणना येते त्याच्यामध्ये सुद्धा अशी नोंद केली जाते. मग आपले लोक करतात मी बौद्ध आणि जात अस्पृश्य, पोटजात महार. बौद्ध धर्म हा त्याच्या जाती भेद, पंथ, वर्णभेद काही नाही. पण तुम्ही जेव्हा असं लिहून देता की मी अस्पृश्य आहे, म्हणजे धर्म बौद्ध पण लिहून देता मी अस्पृश्य आहे, मी महार आहे, त्यावेळेला त्याचा अर्थ काय. एक काळ असा येईल
की बुद्ध धम्मात सुद्धा अस्पृश्य जाती होत्या आणि अस्पृश्य जातीतल्या या जाती. मग का आलं 37 नंबर. 37 नंबर मला वाटलं बाबासाहेबांनी दीक्षा घेतली ती जगातली 37 नंबरची दीक्षा असावी असं मला वाटतं. मग मी सगळं शोधायला लागलो आणि मग माझ्या लक्षात आलं अरे 37 नंबर म्हणजे अनुसूचित जातीतली 37 नंबरची जात. महार, मेहरा, तराल, ढेगू आणि मेघू याच्यात बुद्ध कुठे आहे? एकतर तुम्ही महार, मेहरा, तराल, ढेगू, मेघू हेच आहात, बौद्ध कुठे आहे? म्हणजे तुम्हाला महार म्हटलं तर राग येत असेल ना. मग 37 नंबर आत्ता सुद्धा तेच दाखले म्हणतात. म्हणजे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आम्ही बौद्ध झालो आणि आत्ता आम्ही पुन्हा महार. यासाठी सर्वांनी मिळून आपण लढलं पाहिजे. मला सवलती पाहिजे ते आहे ठीक आहे. मग तुम्ही असं म्हटलं पाहिजे मला बौद्ध धम्म. मी भाऊ मला बौद्ध धम्म नको, मी आहे तो बरा आहे तसाच आहे. इकडे बुद्ध तिकडे अस्पृश्य महार. एखादी मुलगी सुंदर असू शकते, एखादी मुलगी कुरूप असू शकते, पण एखादी मुलगी कुरूप सुंदर असूच शकत नाही. इट इज लाईक दॅट. यासाठी लढलं पाहिजे. आम्ही लढतोय. आम्ही भारत सरकारला बौद्धांची कैफियत देऊन आम्ही लढा उभारला. BC कांबळे साहेबांच्या नेतृत्वाखाली बौद्धांची कैफियत म्हणजे आता जे कन्व्हर्टेड बुद्धिस्ट आहेत त्यांचीच नाही तर सगळ्या बौद्धांची कैफियत आम्ही दिली आणि त्याच्यामध्ये आम्ही मागणी केली सगळ्यांना समान नागरी कायदा होणार असं जर असेल आणि होत असेल तर त्याला आमचा पाठिंबा. पण होणार नसेल तर आम्हाला बौद्ध कायदा तुम्ही दिला पाहिजे. का? आपलं विवाह होतो तिथे बंदी येतात, उपासक येतात, गाथा म्हणतात, गाथेनुसार सगळा कार्यक्रम पार पडतो आणि मग आम्ही बौद्ध वधूवर झालो असं आम्हाला वाटतं. पण त्याच वधूवरांचा जर घटस्फोट घ्यायचा असेल तर तुम्हाला हिंदू कायद्याप्रमाणे घ्यावं लागतं. शेवटी तुमची अवस्था. म्हणून आम्ही आचंग बांधलेला आहे की कुणी आपली नोंद अशी करता कामा नये. आपण बौद्ध आहे. त्यासाठी माझं एक पुस्तक पण निघालं. पुस्तक जगायचं तर स्वाभिमानाने आणि मरायचं ते पण स्वाभिमान. कोणाशी लाचार व्हायचं नाही, भिकार व्हायचं नाही, भीक मागायची नाही. काय अरे किती बाबासाहेबांनी आपल्याला सोन्याच्या ताटात भोजन दिलेलं आहे. आपल्याला खाता येत नाही हा आपला दोष आहे. हे बाबासाहेबांनी ही जी 3 पुस्तकं लिहिलेली आहे ती 56 सालापासून तशीच पडून. माझी विनंती आहे सर्व धार्मिक संघटनांना, राजकीय संघटनांना, कारण आपण इथे हे आपली समता सैनिक दल जे म्हटलेलं आहे त्याविषयी बाबासाहेब म्हणतात समता सैनिक दल आणि बुद्ध धम्म हे 2 माझे मार्ग आहेत. राजकारण आणि धम्मकारण या 2 मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे. त्या 2 मार्गाने जाण्यासाठी आपण अन्य मार्ग स्वीकारता कामा नये. आपण अन्य मार्गाने जाता कामा नये. आपण अन्य मार्गाचा पुरस्कार करता कामा नये. भगवान बुद्ध म्हणाले की मी तुमचा मार्गदाता आहे, मी तुमचा मोक्षदाता. हे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये बाबासाहेबांनी धम्माचं वर्गीकरण केले आहे. धम्म, अधम्म आणि सद्धम्म. काय म्हणजे धम्म, काय म्हणजे अधम्म आणि काय म्हणजे सद्धम्म याच्यावर बाबासाहेबांनी वर्गीकरण केलेलं आहे. मला वाटतं आता वेळ संपत आलेली आहे आणि तुम्ही जर मला पुढच्या व्याख्यानाला बोलावलं तर धम्म, अधम्म आणि सद्धम्म यावर मी माझं व्याख्यान देईन.
आणि तो धम्म अधम्म सद्धम्म कुठे आहे, कसा आहे ते आपल्याला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. आज मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं, मला खूप आनंद वाटतो. समता सैनिक दल यांनी जी मोहीम आपली, आपण जेव्हा इतर पक्षाचे मोर्चे निघतात तेव्हा बघतो त्याच्यामध्ये झेंडे खूप, माणसं कमी. आपला मोर्चा निघतो तेव्हा झेंडे कमी, माणसं. असं जे चित्र आहे ते चित्र आपण एका दृष्टीने बदलत जाऊ. सारा भारत बुद्धमय करण्याचा आपण प्रयत्न करूया. भविष्यकाळ फार वाईट आहे, तो बुद्धाच्या धम्मापासून आपल्याला अलग करणार आहे. त्याच्यासाठी प्रचार प्रसार चालू आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि आज मला आनंद होत आहे की एका चांगल्या व्याख्यानासाठी तुम्ही मला बोलावलं. मी माझ्या तरुण वयात हे सगळं करत होतो, पण आता मला 79 वर्ष लागली. त्यामुळे मी राहतो तिथून इथं पोचायला मला वेळ लागला. पण 79 वर्ष नाही, माणसाचं आयुष्य त्याच्या वयावर नाही, त्याच्या मनावर. मन प्रफुल्लित असेल तर 79 वयाचा माणूस देखील 19 वर्षाच्या वयासारखा वागू शकतो. आणि मला लोक विचारतात, माझा हे झालं पाहिजे किती वर्ष झाली तुम्हाला, मी कुणाला सांगत नाही. जर सांगितली 79, आता मरणार. अरे मरणार म्हणजे बुद्ध धर्म सांगतो तो माणूस मरणार, आणि दारू पितो तो जगणार. तेव्हा मी ते पण अशा पवित्र कामासाठी, आय लाईक बुद्धा, पवित्र कामासाठी तुम्ही बोलावलं. तुमचे मी आभार मानतो. समता सैनिक दलाचे आभार मानतो, त्यांच्या सर्व कार्यकारिणीचे आभार मानतो, आणि माझ्यासोबत आलेली ही सगळी मंडळी त्यांचेही आभार मानतो. आणि मी भारती हे यूट्यूब चॅनेल आता नुकतंच सुरू झालेलं आहे, त्यांनी देखील मला वाटतं हा कार्यक्रम घेतलेला आहे, ते त्यांचेही मी आभार मानतो. आणि आमचे सहकारी नंदू मोहिते हे मुंबईवरून आले, आता त्यांना मुंबईला जायला गाडी बघून. आता शेवटचं मी सांगतो, भगवंताने सांगितलं अत्त दीपक भव, तसे आपण सगळे वागूया बंधुभावाने, प्रेमाने, जिव्हाळ्याने. असतील ते वाट मिटवून आणि भारत बुद्धमय करण्यासाठी आपण एक जीवाने लढूया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.